नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, मतदान कार्ड म्हणजेच आपण त्याला वोटर कार्ड म्हणतो. हे वोटर कार्ड आता तुम्ही घरबसल्या या ठिकाणी आधार ओ-टी-पीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल येईल आणि त्यानंतर तुमचं मतदान कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येऊन जाईल. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी मतदान कार्ड कशा पद्धतीने काढायचे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, Googleवरती यायचं या ठिकाणी तुम्हाला वोटर कार्ड अशा प्रकारे सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर वोटर इलेक्शन कमिशन यावरती तुम्हाला एक नंबरलाच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर वोटरची ऑफिशियल वेबसाईट हिची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता आपल्याला नवीन मतदान कार्ड काढायचं आहे, तर फॉर्म नंबर 6 दिसतोय बघा, या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. क्लिक केलं तर आपला अकाउंट नाही आहे या ठिकाणी लॉग इनला, तर साइन अपवरती क्लिक करायचं आहे. तुमचा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड दिसतोय खाली, तो कॅप्चा कोड टाकून कंटिन्यू ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी माझा मोबाईल नंबर सर्वप्रथम टाकतो आणि कंटिन्यूवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी विचारेल की फर्स्ट नेम, या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी रिक्वेस्ट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचा. आता जो नंबर दिला आहे त्यावरती एक ओ-टी-पी जाईल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाईडवरती क्लिक करा. आता व्हेरीफाय करून घेतो, ओ-टी-पी टाकून द्या, म्हणजे तुमच्या मतदान कार्डला तो नंबर ॲटोमॅटिकली लिंक होऊन जाईल. व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाईड झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता तुम्ही लॉग इन करू शकता. आता फॉर्म नंबर 6वरती या ठिकाणी क्लिक करा. परत तुमचा मोबाईल नंबर टाका. हा कॅप्चा जो आलेला आहे तो कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओ-टी-पीवरती क्लिक करा. आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाकायचा ना, रिक्वेस्ट ओ-टी-पी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आता मी रिक्वेस्ट पाठवून देतो. रिक्वेस्ट पाठवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता रिक्वेस्ट आपण पाठवलेली. खाली ओ-टी-पी या ठिकाणी टाकून द्यायचा आणि व्हेरीफाईड अँड लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुमचं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला भरायचं आहे फॉर्म. फॉर्म भरण्यासाठी बघा, सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला न्यू वोटर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो या ठिकाणी, त्यामध्ये फॉर्म नंबर 6 यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. सर्वप्रथम आपला स्टेट महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी असेंब्लीमध्ये तुमची जी मतदारसंघ आहे तो मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नंतर फर्स्ट नेम टाका. फर्स्ट नेम बाय मिडल नेम म्हणजे तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव पहिल्या बॉक्समध्ये आणि सरनेम सेकंड बॉक्समध्ये अशा पद्धतीने टाका. खाली ॲटोमॅटिकली मराठीत आलं आहे. नंतर अपलोड फोटोग्राफ, तुमचा फोटो अपलोड करायचा 2 MBच्या आतमध्ये JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली, आपला फोटोग्राफ अपलोड झालेला आहे. व्यवस्थित फोटो अपलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. आता नेम अँड सरनेम एनी अदर रिलेटिव्स म्हणजे तुमच्या घरातील कुटुंबातील भाऊ बहीण त्यांचं तुम्हाला या ठिकाणी काहीतरी प्रूफ द्यायचं आहे, तर तुमच्या आईचं किंवा वडिलाचं या ठिकाणी नाव टाकून द्यायचं आहे आणि नेक्स्ट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करा. खाली हा मोबाईल नंबर येईल. सेल्फ सिलेक्ट करून या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. ईमेल आय डी काहीही टाकण्याचं गरज नाही. ईमेल आय डी सोडून द्या, मोबाईल नंबर टाका आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आधार डिटेल्स, आता या ठिकाणी आधार द्यायचा आपल्याला, आधार नंबर टाकायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. आपलं मतदान कार्ड निघणार आहे त्यामुळे आधार देणं कंपल्सरी आहे. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. खाली यायचं आहे डेट ऑफ बर्थ डिटेल्स, दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. तर सर्वप्रथम माझी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मी टाकून घेतो. नंतर बघा डॉक्युमेंट प्रूफ काय देणार तुम्ही, या ठिकाणी कोणता एक डॉक्युमेंट द्या. 1 नंबरचं ऑप्शन निवडून डेट ऑफ बर्थसाठी आधार कार्ड देऊ शकता, तर आधार कार्ड मी सिलेक्ट करतो. चूज फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी 2 MBच्या आतमध्ये PDF अपलोड करून द्या. परत नेक्स्टवरती क्लिक करा. आता प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, तुमचा हाऊस नंबर काय आहे, स्ट्रीट किंवा रोड कोणता आहे, गाव कोणतं आहे, पोस्ट ऑफिस कोणतं आहे, पिनकोड, तहसील, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका
टू झेड डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि एक प्रूफ द्यायचं आहे तुम्हाला रहिवासी प्रूफ म्हणून, तर तुम्ही आधार कार्ड इथे सुद्धा देऊ शकता. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. तुमचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन वरती भरतो आणि आधार वगैरे अपलोड करून या ठिकाणी नेक्स्ट पर्यायावरती आता क्लिक करतो. आता सर्वप्रथम सर्व माहिती भरलेली आहे बघा आणि नेक्स्टवरती क्लिक केलं. आता कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, अपंग वगैरे आहात का, असेल तर द्यायचं, नाही तर काहीही करायचं नाही. नेक्स्टवरती क्लिक करा. नंतर फॅमिली मेंबर, तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचं मतदान कार्ड असेल त्यांचं नाव टाकायचं आहे. फादर, मदर, आई वडील, तर वडील किंवा आई दोन्हीपैकी एक द्या. समजा मी वडिलांचं देतो आणि त्यांचा पिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर टाकून नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं. त्यांचं नाव, तुमचं सोबत रिलेशन काय आणि मतदान कार्डचा नंबर टाक. खाली या. परत तुमचं डिक्लेरेशन येईल, तुमचं गाव, नंतर तुमचं राज्य, नंतर आपला जिल्हा. जिल्हा निवडल्यानंतर फॉर्म नंबर सिन्स केव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहत असाल किंवा या तालुक्यामध्ये राहत असाल ते टाकायचं. जर जन्माचं वर्ष सरळ सरळ निवडून घ्या. प्लेस या ठिकाणी ज्या ठिकाणाहून फॉर्म भरला आहे तर आपल्या गावचं नाव टाकायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. खाली यायचं आहे. हा कॅप्चा कोड दिला आहे, व्यवस्थित कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं. म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुम्ही आत्ता नंबर दिला आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP आपल्याला टाकावा लागेल. कॅप्चा कोड टाकून घेतो. इंटर OTP, या ठिकाणी तुम्हाला जो OTP आला आहे तो OTP टाका आणि सेव्ह आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित सर्व बघून घ्यायचं. आता साईन करायचं आहे आपल्याला. साईन सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यस विचारेल, यस करायचं आहे. आता तुमचं आधार कार्डचं ऑप्शन आपल्याला टाकायला येईल. अशा प्रकारे येईल बघा. थोडा वेळ वेट करायचा आहे. या ठिकाणी इंटर युअर आधार नंबर, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार OTP पर्याय सिलेक्ट करून गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला, तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो, आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. तो OTP टाकून व्हेरीफाईड करायचं आहे. व्हेरीफाईड केल्यानंतर अशा प्रकारे प्रिंट तुमच्यासमोर आलेली आधार कार्ड अप्लाय झालेलं आहे. साधारण 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये किंवा 30 दिवस, एका महिन्यामध्ये तुमचं मतदान कार्ड तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल.